शुक्रवार दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 ते 11च्या सुमारास नाशिकच्या गोदावरी पात्रात अहिल्याबाई होळकर पुलाखाली 60 वर्षे इसमाचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळल्यानं येथील काही नागरिकांनी अग्निशमक दलाला कळवताच अग्निशमक दलाचं बचाव पथक घटनास्थळी येऊन मृतदेह पाण्याबाहेर काढून पंचवटी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली। प्रत्यक्षदर्शी पोलीस मित्र कृष्णकांत कुमावत यांनी 3 ऑक्टोबर रोजी गारपुरे घाट इथं 60 वर्षे इसमानं पाण्यात उडी मारतानाचं पाहिलं होतं। अग्निशामक दलालाही कळवलं होतं, मात्र संध्याकाळची वेळ असल्यानं 2 तास शोधाशोध करून देखील मृतदेह आढळून आला नाही। अग्निशामक दलाचे कर्मचारी वाहनचालक बाळासाहेब काकडे, पंचवटी अग्निशामक दलातील केंद्र प्रमुख संजय कानडे, लीडिंग फायरमन धीरज पाटील, ट्रेनिंग फायरमन संकेत वैष्णव, प्रणय बनकर, अनुराग पवार, अभिषेक विषे, सुमित झिपरे यांनी दिनांक 4 ऑक्टोबर रोजी सकाळी पुन्हा शोध मोहीम सुरू केली असता अहिल्याबाई होळकर नदीपात्रात मृतदेह तरंगलेल्या अवस्थेत आढळून आल्यानं त्यास बाहेर काढण्यात आलं। पंचवटी पोलिसांनी इक्वेस्ट पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे। यापूर्वी देखील सातत्याने घडत असलेल्या अशा घटनांमुळे चोपडा लॉन्स गारपुरे घाट हे सुसाईड पॉईंट झाले आहे। मानसिक वैफल्यग्रस्त नैराश्याच्या भावनेतून आत्महत्या करण्याचे प्रकार वाढत चालले। चोपडा लॉन्स आणि गारपुरे घाट इथं महानगरपालिकेच्या वतीनं रक्षक जाळ्या बसवण्यात आल्या होत्या। कालांतराने या जाळ्या खराब होण्याच्या अवस्थेत असतानाच भंगार चोरांनी त्या नाहीशा केल्या। रामवाडी ते अशोक स्तंभ या भागात गारपुरे घाट इथून मोठी दुचाकी चारचाकी वाहनांची वाहतूक होत असल्यानं शाळा, कॉलेज, महाविद्यालयाची विद्यार्थी आणि गाड्यांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याकारणानं इथं पुलाला सुरक्षा रक्षक जाळ्या बसवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी असून मनपानं असे धोकेदायक पुलाच्या ठिकाणी संरक्षण जाळ्या बसवाव्यात अशी प्रतिक्रिया नागरिकांच्या वतीने देण्यात आली। तसंच रामवाडी इथं राहणारे पोलीस मित्र कृष्णकांत कुमावत हे या विभागात असं काही प्रसंग घडल्यास नेहमी पोलीस प्रशासन आणि अग्निशामक दलाला कळवून मदतीचं कार्य करतात। याबद्दल नागरिकांच्या वतीनं त्यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे। संजय हिरे, अर्वाचीन महाराष्ट्र, नाशिक।